सर्कस मध्ये वगैरे आले की काय? आणि ते कमी होतं म्हणून त्याची मम्मा. गॉड, मला ते सगळं आठवलं ना तरी आता नाही, नको नको नकोच मला ते आठवायला. नाही तरी तू हे फक्त एक रात्र सहन केलंस माया. माझ्यासाठी तर रोजच आहे ना आता. मी कसं सहन करत असेल याचा विचार करून बघ फक्त तू. आता शनायाला वेडाचा झटका आला की सगळं मीच सांभाळतो. त्या मम्मांचं सुद्धा सगळं मलाच करावं लागतं आणि इतकं करून घर बीर सगळं सांभाळून म्हणजे बघ ना, एका पॉइंटला असं होतं की नाही राहायचंय. म्हणजे मी अशा परिस्थितीत कसा राहत असेल असा एखाद्याला प्रश्न पडेल ग. मसाले एसबी कंपनीमध्ये मर्ज झाली ना की सीईओ ची पोस्ट तुला मिळणार आणि आणि मग सगळं आपल्या मनाप्रमाणे होऊ शकेल माया. सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात येतील. त्यामुळे ते जर तसं घडलं तर मग आपल्यामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी घडू शकतील किंवा घडल्या पाहिजेत त्यांनाही काही प्रॉब्लेम नाही येणार ना. सो तूही त्याचा तसा विचार कर. म्हणजे आपला प्लॅन मात्र तसाच ठेवूया आपण. हा, किती काळजीपोटी करतात ना आई सगळं. आणि त्याच काळजीपोटी तुला शोधत निघाल्या होत्या रात्री. पण बरं झालं तेव्हा मी आणि शन्या लपून बसलो होतो, नाही तर काही खरं नव्हतं. पण मला सांग राधा, त्या शनायाचं काय एवढं अर्जंट काम होतं ते पण एवढ्या रात्री? सांगते, सगळं सांगते. पण हे नक्की की गुरुनाथ सुभेदारांचं काही खरं नाही. त्यांनी त्या बिचाऱ्या शन्याला मायासमोर वेडं ठरवलंय. वेड? वेड म्हणजे? हो य काय सांगतेस का तू? तेच तर ना. शन्याला वेडं ठरवून ते मायाची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा हे सत्य स्वीकारण्याशिवाय मायासमोर दुसरा कुठलाही पर्याय नसेल. तुझं म्हणणं पटतंय मला, पण तरी राधा हे सगळं लवकरात लवकर घडायला पाहिजे, कारण गुरु काहीही करू शकतो. होईल, लवकरच होईल. त्यांच्या पापाचा घडा भरलाय, आता बुडायला वेळ नाही लागणार. आता कोणाला मेसेज करते? अरे आईंना मेसेज करतेय. आपण पोचल्याचं सांगायला हवं ना. नाही, मला वाटलं ते काय चिंकी पिंकी. मला भीतीच वाटते हलकी. तर काळजीचा आहे, तसं म्हटलं तर नाही. रात्री का नाही राधिका काहीतरी आणायसाठी म्हणून खाली आपल्या बिल्डिंगच्या खाली गेली. म्हटलं बा एवढ्या रात्रीची कुठं चालली बा ही. मी पाहिलं तिला, पण लगोलग मी देखील तिला पाठलाग केला आणि मग मी बाहेर तिला शोधायसाठी गेले. पण पोट्ट दिसला हो गुरुनाथ. मला आला संशय. म्हटलं हे पोट्ट इथं एवढ्या रात्री का करत आहे? अहो नाही ना, तुम्ही पण का बरं असं. मी फक्त तुम्हाला सांगायला फोन केला, निघायची वगैरे घाई करू नका बरं. मी आहे ना त्यावर लक्ष ठेवायला. पाहते ना तो का करतो ते. मग का तसं काही वाटलं तर मी तुम्ही फोन करेन, मग येऊन जाल. काय तू ना मला त्या पिंकीचा फोटोच दाखव. तो फोटो बघून सांगतो मी ती कोण आहे ती. हा, केड्या, मी तुझा फोटो लावीन भिंतीवर, हार घाले ना त्याला. अरे तुला सिरियसनेस कळतोय का केड्या? हे बघ, ही पिंकी कोण आहे हे सापडणं फार महत्वाचं आहे. कारण ही पिंकी शनायाला माझ्या विरुद्ध भडकवते आणि शनाया जर तिथंच ऐकत राहिली ना तर याच्या पुढे काय होईल, आपले सगळे प्लॅन फिसकटतील. कळतंय का? तुझंही नुकसान आहे त्याच्यात. हो, त्यामुळे प्लीज आठव, ही पिंकी कोण? पिंपी कोण? हे? पिंकी कोण? काय देणार आहे यार सोल्युशन? तू मम्माला विचार ना, तीच सांगेल कोण पिंकी आहे का पिंका आहे ते. हे मला आधी का नाही सुचलं? मम्मा करेक्ट यार. हे मम्माला थोडे पैसे दिले ना की तिला बरोबर माझ्या बाजूला खेचून घेता येईल. म्हणजे मला सगळंच कळू शकेल. लोचटच आहे ना ती. पण तू तिला पैसे देशील ना तर मलाही थोडे सारखं व्हा. काय ना, खूप कडकी आहे रे सध्या. झालं का तुझं परत सुरू झालं? नाही रे, म्हणजे खरंच कडकी आहे रे. म्हणजे काय ना, आणि मी काम केलं ना, मी शीर्षासन केलं, सोपं का होईना. चल, thanks. नाही आम्हाला कळ. ए पिंका, अरे नाही आपले गुरु. ए तुला आज माहितीच नाहीये. शनाया प्लीज,
मला आता या टॉपिकवर अजून बोलायचं नाहीये. अगं मला दिसतंय ना की तुला आत्ताही मीच वेडी वाटतेय. पण मला हेच तर तुला सांगायचंय की मला वेडं ठरवून माझा नवरा तुला मूर्ख बनवतोय हे तुला माहितीच नाहीये अजून. शनाया, आय टोल्ड यू राईट, मला नकोय आता याबद्दल कुठलंही डिस्कशन. हे बघ ऐक, मला फक्त तुला एकच गोष्ट दाखवायची आहे, ती तू बघ. त्याच्यानंतर जर का तुला असं वाटलं की मी खोटं बोलते तर फाईन, इट्स ओके. मीन इट्स युअर डिसिजन. प्लीज हा व्हिडिओ बघ प्लीज. शनाया, आपलं सगळं ठरलंय. माझ्याशी लग्न करताना मला पटवताना किती कारणं दिली होती सगळ्यांना, आय रिमेंबर. बट आता हे सगळं बघून तरी तुला त्याच्यावरच विश्वास ठेवायचा असेल तर देन दॅट्स अप टू यू. मी माझं काम केलंय. माया, फोन. काय? अगं ए शन्या, जरा हळू ना. किती जोरात ओरडते, कोणी ऐकलं तर. सॉरी काय झालं? सगळं झालंय सांगितल्याप्रमाणे. तिला मी व्हिडिओ दाखवला. पण तिला विश्वास बसला का? हा म्हणजे वाटतंय तसं. ती शॉक होऊन बघत होती व्हिडिओकडे. पण मला असं वाटतं तिचा गॅरीवरचा विश्वास उडाला असणार आहे. गुड, शाबास शन्या, हे काम तू बेस्ट केलंय. चल ऐक ना, मला भूक लागली, जाऊया कुठेतरी खायला. प्लीज सेलिब्रेट केलंच पाहिजे. नाही प्लीज. तुला सारखी कशी का भूक लागते? गॉड घे. चल. काय लावलंय हे? तुम्ही काय करताय? मेडिटेशन करते मी. या गाण्यावर मग काय होतं, छान होतं. तुमचा काय प्रॉब्लेम आहे सांगा. प्रॉब्लेम काय नाही, ते जरा राहू द्या बाजूला. मला सांगा, ही कुठे आहे तुमची लाडकी लेक? कुठे आहे? अहो बाहेर गेलीये ती. कुठे आहे बाहेर? मला माहित नाही. अहो असं काय करता तुम्ही? आई आहात ना, कुठे गेली माहिती असेल मी ना. आई आहे म्हणून काय गडेवर घेऊन बसते का त्याला? तसं नाही, म्हणजे जाताना सांगून गेलीये का? कुठल्या मैत्रिणीकडे गेलीये? कुठे गेलीये? काय अहो मला नाही हो माहित. गेली असेल खरंच मैत्रिणीकडे वगैरे, मला नाही माहित. मैत्रिणी? ही पिंकी कोण आहे हो? अनु बेबीचाच प्लॅन आहे, माझा नाहीये. नाही, हे आता फक्त राधिका पिंकी नसावी म्हणजे मिळवली. नाही पण यू डोंट वरी ना, मी आहे ना तुम्हाला आता तुमच्या बाजूनी. तुम्ही काळजीच करू नका. आता जे जे काही घडेल ना ते सगळं मी तुम्हाला सांगणार 100%. पण तेवढं लक्षात ठेवा. ते करतो मी, पण तुम्ही प्लीज माझ्या बाजूने राहा. मला सगळ्या गोष्टी सांगा. फक्त ही पिंकी जर राधिका असेल तर माझे सगळे प्लॅन फिसकटले. नाही नाही, असं होणार नाही. पण एक लक्षात ठेवा, शनू बेबीला त्या राधिकापासून लांब करण्यासाठी ती काय वाटेल ते करेल. सांगितलेलं सगळंच वर्क होतं माझ्यासाठी आता. मग मिरची खा ना. नको, तिखट लागतं मला खूप. काही नाही ग. हा, तसंही मी सांगितलेलं सगळं वर्क होतं ना तुझ्यासाठी. ओके. तिखट आहे काय यार राधिका? पाणी नाही. त्याची मिरची ती तिखट असणारच ना. भैया ज्यूस. मला आता संशय यायला लागलाय तुझा. कशाबद्दल? अरे तू तू काहीतरी असं करतेस जे तू करायला नकोयस. नाही नाही, असं मी काहीच करत नाही जे मला करायला नको. मी असं काहीतरी करते जे मी आधीच करायला पाहिजे होतं. बस झाला शने, आता अति होत आहे. हो, अति होतंय का? हे बघ, मी काळजीपोटी बोलतोय. मला कन्सर्न वाटते तुझ्याबद्दल म्हणून बोलतोय की नाही. हो हा, खूप कन्सर्न आहे तुला माझ्याबद्दल. तुला फक्त त्या मायाची काळजी आहे. तिच्यामध्ये एवढा इंटरेस्ट आहे ना, जा तिच्या मागेच माता.
यार मायाने फोन उचलला नाही. शनायानं मायाला काही सांगितलं तर नाही ना? मला मला काय करायचं? माया एकदा आपल्या बाजूनं झाली ना की घडलेला सगळा प्रकार खरा खरा बाबांना सांगायचा. त्यांना हे सगळं सांगितल्यानंतर गुरुनाथनं ऑफिसमधनं सगळ्यात पहिल्यांदा बाहेर काढायचं. हा, अर्थात बाबांना कसं सांगायचं, कसं पटवायचं हे काम तुझं. ते तर मी करेनच, पण त्याआधी एक अत्यंत महत्वाचं काम मला करायचंय राधा. कोणतं? तुला पटवण्याचं. काय चाललंय? अटेन्शन हवंय. काय झालं? काय बोलायचंय? काय चाललंय तुझं? ऍक्च्युली मला काही सुचत नाहीये. मला काय मीन्स काय होणार आहे का? अगं मी ऍक्च्युली गॅरीची वाट लावणार आहे. गॅरीची वाट लावणार आहेस? गॅरीची कशी काय वाट लावणार आहेस? याआधी आपण खूपदा गॅरीची वाट लावायचा प्रयत्न केला, पण त्यांनी आपलीच वाट लावली. बाय द वे शनू बेबी, ह्या वेळेला काय वाट लावणार आहेस त्याची सांग ना. अगं म्हणजे तुला आठवतंय का त्या दिवशी माया आली होती घरी, तेव्हा मी वेड्यासारखी वागले आणि त्यानंतर मग गॅरी मला रूम मध्ये घेऊन आला. तू इथे काय करतोय? माया मला जरा जस्ट शट अप गुरुनाथ. मला तुझा एक शब्दही ऐकायचा नाही आणि तुझं हे तोंड आहे ना, मला अजिबात बघायचं नाहीये. जस्ट गेट आउट ऑफ हिअर. माया प्लीज माझं एकदा ऐकून घे ना प्लीज. काय ऐकू रे तुझं? आतापर्यंत जेवढं ऐकून घेतलं ना तेवढं बास झालंय. तू खोटं बोललास माझ्याशी. आय ट्रस्टेड ऑन यू गुरुनाथ. यू आर जस्ट अनबिलिव्हेबल. शनायाने मला सगळं सांगितलंय. काय माझी बायको वेडी आहे असं सांगितलंस तू मला, आणि तिला वेडेपणाचं नाटक करायला लावतोस. तुला लाज नाही वाटली हे सगळं वागताना? गुरुनाथ सुभेदार, यू आर फायर्ड. नॉट जस्ट फ्रॉम दिस कंपनी बट फ्रॉम माय लाईफ टू. जस्ट गेट आउट ऑफ हिअर. माया प्लीज माझं एकदा ऐक. गुरुनाथ सुभेदार, हे आज जरी स्वप्न असलं तरी उद्याचं काय? या शनायामुळे उद्या ऑफिसमध्ये जाताना माझी हीच अवस्था होणार आहे. नाही, मला काहीतरी करावंच लागेल, नाहीतर आता पडलेलं स्वप्न खरं ठरायला फार वेळ नाही लागणार. मला काय वाटतं सांगू का, की तिने आतापर्यंत जेवढ्या चुका केल्यात ना त्यातल्या फार कमी चुका तिने स्वतःहून केल्यात. तिला त्या चुका करायला भाग पाडलंय आणि आता तिला कळलंय आपलं काय चुकलंय ते. स्वतःमध्ये सुधारणा करतेय ती. पण राधा, तू ज्या सुधारणेबद्दल बोलतेस ती सुधारणा जर गुरुनाथ मध्ये झाली तर जास्त चांगलं नाही का? म्हणजे विषय संपून जाईल. ते कधीच शक्य होणार नाही. पण एक मात्र नक्की, कुठली? त्यांना त्यांच्या चुकांची शिक्षा मिळणार लवकरच. 500 रुपये मुकुट येईल माझा. माझे होत रे. हे थांब, तुमच्याकडे काल मागितले तेव्हा तर तुम्ही हाकलून दिलं. नाही, काल मी जरा बघत होतो की तुम्ही पोरं जेन्युइन आहात की नाही. काय मला फसवलेलं कोणी आवडत नाही आणि मी कोणाला फसवत नाही.
परत सॉरी सॉरी, नाटकात होतं ना हसायचं. रिहर्सल. हा ठीक आहे, ऑल द बेस्ट. मस्त करा नाटक. थँक्यू. मी पण करतो. हा मी येतो बघायला. हा या नक्की या. 500 रुपये. कंटिन्यू करू. हा, तर म्हटलं विश्रांतीसाठी कुठेतरी थांबावं. तर माझा रथ तिथे मी लावत असताना हो नाही म्हणजे प्रश्नच नाही, गुड न्यूजच आहे. पण एक्झॅक्टली असं काय झालं की ती माया आपल्या बाजूने येईल? मी आत्ताच काय ते तुम्हाला सगळं सांगत नाही, पण लवकरच काय ते तुम्हाला सगळं खरं कळेल. त्याआधी सगळं आपल्या मनासारखं होऊ दे. होणार, मनासारखंच होणार. बरं ते मग पेपर्स? नाही, तुर्तास तरी काम थांबायला सांग. काय आपला शत्रू खूप चलाक आहे. त्याला जर कळलं की आपण डाव जिंकतोय तर कुठल्याही क्षणी काहीही करू शकतो. आपण तयारीत राहायला हवं. आली. चला गुरुनाथ सुभेदार, ऍक्शन. हे बघ, आपल्याला आपल्या बॉस समोर तू वेडी असल्याचं नाटक करायचंय. नाटक? नाही, हे शक्य नाही. असं कसं होऊ शकतं? बघ, आपल्याला हे करावं लागणारच आहे. तर म्हणजे मला पुढच्या गोष्टी सगळ्या सोप्या होतील ना. नाही, पण असं कसं करायचं? हे शक्य नाहीये. कळतंय का तुला? तुला कळतच नाही मी काय सांगतोय. हे बघ, आपण हे जर नाटक केलं नाही ना तर तिचा माझ्यावरचा विश्वास. अरे हाय माया, सॉरी. काय चाललंय हे सगळं आणि काय बडबडतोयस तू? काय नाही, नाटक करतोय मी नाटकामध्ये. 1 मिनिट. तू नाटकामध्ये काम करणार आहेस? माया, त्याचं काय आहे, आमच्या इथे म्हणजे मी ज्या सोसायटीत राहतो ना, गुलमोहर सोसायटी, अगं फार जुनी सोसायटी आहे आणि इतके उत्साही आहेत ना सगळे मेंबर्स. दरवर्षी काही ना काही करतच असतात. आता काय ते हे आमच्या सोसायटीचा ना वर्धापन दिन आहे. तर इथली यंग पोरं अशी काहीतरी नाटक वगैरे बसवत होती. ती आली माझ्याकडे, मला म्हणाली सर तुम्ही यावेळेला काम करायचं. म्हणलं चल हे काय तुम्ही पोरं करा. तर त्यावर म्हणाल नाही सर तुम्ही म्हणजे तसे वयानं आमच्यापेक्षा मोठे आहात पण अजूनही हँडसम दिसता, यंग दिसता, तर तुम्ही या वेळेला काम करायलाच पाहिजे. आता मी म्हणलं अरे ठीक आहे बाबा, चल काय स्क्रिप्ट वगैरे मला दे, बघतो मी जरा. तर शनाया माझ्याकडून ना करून घेते. म्हणजे बायकोचा रोल ती करते, नवऱ्याचा रोल मी करतो. आणि इनफॅक्ट तीच सांगते मला तू असं कर, डायलॉग असे प्रेझेंट कर. म्हणजे तिच्या सांगण्यामुळेच खरं तर माझा कॉन्फिडन्स वाढलाय. आणि इनफॅक्ट तुला सांगतो, म्हणजे ती इतकं खरं करते ना की बाहेरून जर कोणी आलं ना तर त्यांना असं वाटेल अरे हे खरंच घडतंय की काय. होल्ड ऑन. व्हॉट डिड यू से? म्हणजे शनाया तुला या सगळ्या रिहर्सलमध्ये वगैरे हेल्प करते? हो अगं, ती माझ्याहून छान करते काम. म्हणजे मी तर त्या पोरांना पण म्हटलं की तुम्ही ना शनायाचाच विचार करा त्या बायकोच्या रोलसाठी. फारच कमाल करते ती. लेट मी डू दिस. शनाया आली होती माझ्याकडे आणि तिने मला एक व्हिडिओ दाखवला. म्हणजे मला जरा नीट सांग बरं, काय एक्झॅक्टली झालंय? गुरुनाथ, शनायाने मला एक व्हिडिओ दाखवला. माय आय एम सॉरी. and I know you must be shocked, but गॅरीला मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखते. त्याला एखादी गोष्ट हवी असेल ना की तो काहीही करतो. हो, भेटायला हवंच. म्हणजे आता तुझी इच्छा आहे ती गोष्ट ठीकच आहे, पण इच्छा नसती तरी तुला भेटायला लागलंच असतं. कारण काय आहे, आता आपण जे काम करतोय ना त्यात प्रत्यक्ष भेटण्याशिवाय पर्याय नाही. ट्रू. ठीक आहे, मग चल लंच जाऊया का आता? झालं तुझं पुन्हा सुरू? अगं आत्ता खाल्लंयस, सतत तुला खायचं असतं का ग? सतत खर्च करायचा. नाही, हे बघ, आता मी घरी जाणार आहे आणि घरी जाऊन खाणार आहे. तू सुद्धा घरी जा आणि तिथे खा, कळलं? सतत बाहेरचं खाणं बरं नाही शन्या. तुला आत्ता म्हटलं होतं भारी. ठीक आहे, फाईन, ऐकणार आहे मी तुझं. ठीक आहे, पण आता तुला काय करायचं लक्षात आहे ना? ट्रू. चला निघते आता मी. मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. तूही घरी जा, स्वयंपाक कर आणि खा, कळलं? ऍक्च्युली तू त्या दिवशी म्हटलं होतं कुकिंग कर म्हणून काहीतरी, पण मला काही येत नाही. मला काहीतरी एक बेसिक सोपी रेसिपी सांग ना, एकदम सिम्पल. सिम्पल?
हा बेसिक आणि म्हणजे अशी की ज्याच्यात खूप व्हेजिटेबल्स कट करायला नको आणि ओनियन तर अजिबात नको. माझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे. हेट इट. ठीक आहे मग असं कर, एकदम सिंपल हवी ना तुला रेसिपी. उकडपेंडी कर. काय आता म्हणलं काहीतरी सिंपल सांग. हे काय आहे तर नाव सुद्धा म्हणजे. आणि सेम शनाया वागते आणि जे तुला कळत नाहीये. आय रिली डोंट नो गुरुनाथ, बट माझा अजूनही नाही विश्वास बसत आहे. आय एम सॉरी. इनफॅक्ट मला कळतही नाहीये की मी आता रिॲक्ट काय करू तुझ्या समोर. नाही, काही रिॲक्ट करू नको. नाही, ज्या दिवशी तुला कळेल ना की शनाया खरंच वेडी आहे, तेव्हा तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल. आणि त्याच वेळेला तुला हेही कळेल की मी तुझ्यावर किती वेड्यासारखं प्रेम करतोय ते. गुड नाईट. सँडविचच खावं लागणार. हे नाही ग, मी वेगळीच रेसिपी करते. पेंडी समथिंग. पेंडी? शनू नो वेज. शनू पेंडी बैल खातात. मी बैल आहे का? नाही ग, म्हणजे अशी डिफरंट रेसिपी आहे. शनू ही डिफरंट रेसिपी तुला कोणी शिकवली? माझ्या फ्रेंडने. ओ फ्रेंडनी. पिंकी. हा म्हणजे ठीक आहे. रेसिपी छान आहे आणि त्याचं नाव ऍक्च्युली इट्स नॉट पेंडी, इट्स उकड पेंडी. आणि इट्स अ गुड रेसिपी. मी करते. ओके, तू खाणार आहेस आणि नक्की. शनू बेबी, शनू बेबी. सतत जर भेटत राहिला तर हे तुमच्याच प्लॅनच्या दृष्टीने रिस्की आहे. हे कळतंय का तुला? पण काय करणार, आता काही गोष्टींसाठी भेटावं लागतंच. सगळ्या गोष्टी फोनवरती नाही बोलतायत आणि शिवाय त्यात जास्त रिस्क आहे. जर समजा शन्याला बोलताना गुरुनाथने किंवा तिच्या मम्माने बघितलं तर, काही ऐकलं तर? हो, पण फोनवर बोलताना कोणी ऐकलं तर काहीतरी खोटं सांगता येतं ना राधा. तुम्ही अशा प्रत्यक्ष भेटलेलं कोणी बघितलं तर काय होईल बरं? त्यातून हे सगळं गुरुनाथला कळलं तर? आत्ता कोणाला? थांब मी पाहते. अरे आई, म्हणजे मी सगळं विसरले. माय गॉड, माझा भुकेने जीव जातोय. शनू बेबी मी सांगत होतो तुला, आता काय करायचं? एक मिनिट थांब. काही नाही, आता फ्रेंडला फोन करते, तीच हेल्प करेल ना आपली. लवकर कर ना, मला भूक लागली. आत्ताच आता कर. कर आत्ताच आता, लवकर खा. ठीक आहे, करते. नाही पण तू बाहेर जा ना. नाही आधी फोन कर, माझ्या समोर फोन कर. नाही पण मला बोलायचं आहे. नाही पण मला फोन. मी हात लावे ना, हात लावेन. जा बाहेर जा, बाहेर जा. यार सांगितलं होतं तरी ना मला नाही येत कुकिंग. उचल फोन आता. अरे केड्या, केला ना मी पण प्रयत्न. हा, नाटकाची रिहर्सल हे दाखवायचा प्रयत्न केला. शनाया कशी खोटी आहे हेही दाखवायचा प्रयत्न केला. पण माझ्या बोलण्यावर आणि शनाया वेडी आहे याच्यावर माया विश्वास ठेवायलाच तयार नाहीये. पण आता काय करायचं? आता हे जर मला माहिती असतं तर तुझ्याकडे कशाला आलो असतो? तू सुचव ना उपाय. मला तरी असं वाटतंय ना की तू आधी मायाचा विश्वास जिंकायला हवास. वा किड्या वा. अरे मी बोलतोय तेच काय ऐकवतोयस मला तू? मला काहीतरी उपाय सुचव बाबा. हा, माझ्याकडे एक उपाय आहे. काय? कोणता? कुठे कुठे? पण हे सगळं करत असताना तू कोण आहेस हे तिला कळता कामा नाही. कळतंय ना? हो, पण गेटअप करावा लागेल. हा, तुला काय करायचं ते कर. मागच्या वेळेला तू ते काय अरब साधू झाला होतास ना, काही कर पण तिला ओळखू येता कामा नाही. हा, पण त्याच्यासाठी काय नीट बोल ना. काय काय काम झालं की पैसे मिळतील, कळलं? ओके. अरे आता गेटअप काय करू? बाई मान्य बाई, तुझं मन खूप मोठं आहे. पण जे का करशील ना ते सगळं जरा सांभाळून कर. बाकी काही नाही. गुरुनाथ मा पोरगा आहे पण त्यावर मा विश्वास नाही बरं, अजिबात नाही. आणि त्या भैतार शन्यावर तर अजिबात नाही म्हणजे नाही. आओ, फक्त तुझी काळजी वाटते म्हणून तुला भेटायला आले इथे मी.
ती शनया आहे, भैताड पोट्टी आहे. ची सपक्कन कशी उलटी पडल ना, काही सांगू शकत नाही बाई. काळजी घे तू. हो आई. एकत्रच. शनाया आली? कधी आली? आले कधी? काय करते? आपल्यासाठी पेंडी बनवते. हा पेंडी? येस, पेंडी. हा, पेंडी. पेंडी जनावरांनाच करतात ना? एक्झॅक्टली, मी हेच तिला म्हणाले, पण तिने विषय वाढवला नाही म्हणून नशीब. नाही तर म्हणालीस ती मम्मा होईल जनावर. शानू बेबी पण ना कोणाचं ऐकून कधी काय करेल ना सांगता येत नाही. तुम्ही पण ना लहानपणीपासून तिला जरा बरं वळण लावलं असतं ना. हे काय? जवळ पप्पू. खरंच पेंडी हो. हो, फक्त उकडलेली आहे ना. मी पण जाते नूडल्स खायला. शानू बेबी, शानू बेबी. उकड पेंडी शनायाने कशी बनवली? मला माहिती असण्याचा काय संबंध? इथं नागपूरची खासियत आहे आणि शनाया तिला पिंकीनं तर सांगितलं नसणार आहे ना. यार, पिंकी कोण आहे आता? आता माहिती व्हायलाच हवा. आता बास. ते मला आवडली म्हणजे बघ ना किती छान झाली असेल. पण असं अचानक उकडपिंडी वगैरे कसं सुचलं तुला? बाकी वेळेला तू ते काय पास्ता नूडल्स वगैरे करत असतेस, तर अचानक उकडपिंडी कसं काय सुचलं? काही रिझन नाहीये, असंच आपल्या काहीतरी ट्रेडिशनल रेसिपी मला एक्सपेरिमेंट करायची होती, मी केली. हा, नाही पण एक्सपेरिमेंट वाटलंच नाही. अजिबात वाटला नाही. म्हणजे एकदम करेक्ट तशीच्या तशी झाली होती. क्या बात आहे. आणि सोपं नाहीये. सोपं नाहीये ते असं एखादी रेसिपी वाचून वगैरे आपल्याला आलं. हा, कुणीतरी सांगावं लागतं ना ते, आणि मगच करता येतं. राधा, एक सांगू का तुला? तू हे सगळं माझ्यासाठी करतेस ना, ह्याचा आता गिल्ट यायला लागलाय मला. कशासाठी एवढी धडपड करतेस तू? जाऊ दे ना, तिला काय करायचं ते करू दे ना. तू नको आता एवढा विचार करूस याचा. असं कसं बोलतोयस तू? ते फोटो व्हायरल झाले तर किती बदनामी होईल. फक्त तुझी नाही, सगळ्यांची बदनामी होईल. आई बाबांना काय वाटेल ते विचार केलायस का? आणि हे संकट माझ्यामुळे तुझ्यावरती ओढवलंय, आणि कुठल्याही परिस्थितीत मी तुझी बदनामी होऊ देणार नाही. एवढं प्रेम करतेस माझ्यावर? करायला नको का? तुला काही प्रॉब्लेम आहे का? हो, दिसत नाहीये का? रेडीच होते. नाही दिसतंय म्हणून तर विचारलं. काय कुठे निघालीस? म्हणजे पिंकी वगैरे काय फ्रेंड्सला भेटायला? नाही. मग कुठल्या फ्रेंड्सला भेटायला नाही चालली, माझं पर्सनल काम आहे. असूच शकतं पर्सनल काम असेल. तू काय विचारतोस? मी सहज आपलं सहज विचारलं, अरे काय चाललंय, कसं चाललंय, कुठे चाललीस असं. बाय 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 बाय, टाटा. शनाया, तू किती खोटं बोलण्याचा प्रयत्न कर, मी गुरुनाथ सुभेदार आहे. हा बोल गुरु. हा, रेडी आहेस ना तू? नाही रे, मी केडी आहे. ऐक, ती शनाया आता इथून बाहेर पडली. हा, तुला माहिती ना काय करायचं, तिला फॉलो कर. ओके? अरे फिकर नॉट. आज शनायाला असा फॉलो करतो ना, आणि त्या पिंकीला कसा पकडतो बघ मी. हो, ते मागच्या वेळेस सारखे काही घोळ घालू नकोस म्हणजे मिळवली. अरे नाही होणार नाही तसं काही, मी सांगतोय ना. आज आपला गेटअपच असा आहे की शनायाच काय, तिची ती 150 आणि मम्मा सुद्धा ओळखू शकणार नाही मला. ओके, चल, छान कर. ऑल द बेस्ट. हेच करत आहे. आणि जे कोण चांगले करतं का नाही, त्यांच्या पाठी नेहमी देव उभा असते. तुला तुझ्या कार्यामध्ये यश मिळव बास, आणि मिळेलच, मला पक्की खात्री आहे. आई, तुम्ही आहात ना माझ्या बरोबर, मग सगळं छान होईल. चल, मला तर जाता जाता घरी सोडतं का कोणी? तुम्ही कुठे चाललाय? घरी. हो आई, थांबा ना. नाही ना, मी इथे थांबून का करू बरं?
का बरं अथर्व तर शाळेत चालला गेला का नाही? आता तुम्ही दोघंही ऑफिसात चालले जाल, मग मी का करू इथे बसून? अहो असं काय करताय तुम्ही? राहा ना काही दिवस इथे. हा थांबा ना आई. नाही नाही ना ग, मी आपली अशीच येऊन जाऊन राहीन, चालेल ना? तुम्ही माझी काही काळजी करू नका बरं. अरे भिकारी. अरे नाचतोस काय? काय हवंय? ओके 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 अरे पैसे दिले, ओळखलं नाही. व्हॉट गेटअप. व्हिडिओ दाखवत असेल तर विश्वास कसा बसणार ना? ओ अहो तुमची सहानुभूती नकोय मला, हेल्प करा. आता मी काय हेल्प करू शकते यात? पैसे दिलेत ना तुम्हाला? हे दिले नाहीये, देणार आहे. अहो तेच हो, म्हणजे देणार आहे ना. त्यामुळे मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका आणि तसंच करा. हा पिंकी म्हणजे तिची फ्रेंड हो. ती तिच्या मनात काहीतरी वेड्यासारखं भरवते आणि ही वेड्यासारखं वागते. माझी मुलगी वेडी आहे. तिने तो व्हिडिओ शूट केला आणि तो तुम्हाला दाखवला आणि मग तिने नाटकाच्या रिहर्सलचा व्हिडिओ हो हो हो, हे सगळं कळलंय मला. एक गोष्ट कळत नाहीये मला की तिने तो व्हिडिओ मला दाखवला, हे तुम्हाला कसं कळलं? तेच तर मी सांगते ना तुम्हाला. काय सांगू आणि कसं सांगू? तो व्हिडिओ तिच्या सांगण्यावरनं मीच शूट केला होता. तुम्ही जावई बापूंना नोकरीवरनं काढू नका, त्यांच्यावर इनजस्टिस करू नका प्लीज. नाहीतर आम्ही रस्त्यावर येऊ. नाही डोंट वरी, असं काहीच होणार नाही. नाही. आता तुम्ही असं बोलताय, पण उद्या जर माझी शनू बेबी आली आणि तुम्ही तुमचा डिसिजन बदललात तर? एक मिनिट, मी म्हणाले ना तुम्हाला, इट्स मायाज वर्ड. ओके, मी शब्द दिलाय तुम्हाला, असं नाही होणार काही. नाही मला शब्द नकोय, मला प्रॉमिस हवंय. बरं, मी प्रॉमिस देते तुम्हाला की मी गुरुनाथला नोकरीवरून काढणार नाही. ओके, थँक्यू माया, थँक्यू सो मच, थँक्यू. हे बघ शन्या, पण त्या माणसाने जर आपल्या दोघींना एकत्र पाहिलं ना तर तो लगेच गुरुनाथला जाऊन सांगेल. हो, त्यापेक्षा एक काम कर, तू त्या माणसाला घालव. कसं घालव? तू असं कर, असंच कर. हं? ओके. हेल्प हेल्प, वाचवा 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 वाचवा. काय झालं मॅडम? कोणी त्रास दिला तुम्हाला? हो तो माणूस मला फॉलो करतोय आणि माझी छेड काढतोय तो. काय भिकारी? अरे काही मारतो. मी काही नाही केलं. चोख होतं त्याच्यामुळे ओव्हर ऍक्टिंग करताच आली नाही. म्हणजे काय आहे, पाठांतर चोख नसताना तेव्हा मला सगळं असं करावं. ठीक आहे, ते नका मला अभिनयाचे धडे देऊ. मला हे सांगा, माझ्या नोकरीच्या बाबतीत काय म्हणाली? तुमची नोकरी एकदम सेफ अँड साऊंड. हा, सुपर. सुपर नाही, थँक्यू. थँक्यू कशाला? काय तुम्ही थँक्यू? नाही थँक्यू नको. आपलं काय ठरलं होतं? डील डन. ठीक आहे ना, देतो ना पैसे, सतत पैसे. हे घे. चल, थँक्यू. डील डन. वा. माझी मुलगी वेडी आहे. तिने नाटकाच्या रिहर्सलचा व्हिडिओ आता कशाला घेण्याचा प्रयत्न करते तू तर. तो बिचारा नाटकाची रिहर्सल करत असताना तू तो व्हिडिओ शूट केलास आणि मला दाखवलास. तुला काहीच वाटत नाही का ग? शनाया, ऐक माझं, अजूनही वेळ गेलेली नाहीये. ओके, तू प्लीज सावर स्वतःला, नाहीतर खूप प्रॉब्लेम होईल. आणि तुला ना सगळ्या गोष्टी मिळतील, बट जस्ट रिमेंबर वन थिंग, गुरुनाथ सारखा चांगला माणूस नाही मिळणार का? अगं माया, ऐक माझं जरा.
प्लीज मला नाही बोलायचं या टॉपिकवर परत. प्लीज टेक केअर. वाव, कट केला फोन तिने. कोणाला ओळखता येणार नाही असा गेटअप कर म्हणून. पण मग काय भिकारीच सापडला का तुला? हा, दुसरा कुठला गेटअप नाही सापडला? अरे आधी त्या साधूच्या आणि त्या बारबाच्या गेटअप मध्ये सगळे पैसे खर्च झाले होते ना. आता जो आहे तो बनलो भिकारी. हे गातो काय? अरे दे पैसे दे ना काही. हे बघ, हे हे काय 500 रुपये फक्त. किड्या, काम अजून संपलेलं नाहीये. हे बघ, तुला अजूनही शनायावर लक्ष ठेवायचंय आणि ही पिंकी कोण आहे हे शोधून काढायचंय, कळलं? पिंकी कोण शोधतोच. गुरुनाथना आमचा प्लॅन आधीच कळला होता बहुतेक. त्यांनी मायासमोर शन्याला पार बेडं ठरवलं. मायाने शन्याचं काहीच ऐकून नाही घेतलं. उलट तिला 4 गोष्टी सुनावल्या आणि फोन कट केला. म्हणालो होतं ना तुला राधा, त्या गुरुने सगळं फिरवलं असणार. कुठल्याही लेवलचा विचार करू शकतो हा माणूस. एवढं सगळं त्याच्या बाबतीत घडूनही आज एसबी सारख्या कंपनीत तो नोकरी करतोय. उलट मायाला विश्वासात घेऊन आपल्यालाच ब्लॅकमेल करतोय हा माणूस. त्या अशा पद्धतीने विचार करणारा माणूस ना कुठल्याही थराला जाऊ शकतो राधा. मला पटतंय रे तुझं. सावध राहायला हवं. फसवण्याचा प्रयत्न केला. तू तुझ्या त्या नाटकाची रिहर्सल वगैरे करत असताना तुझा तो व्हिडिओ शूट करणं, तो मला दाखवला आणि इनफॅक्ट तुझ्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं एक्सेप्ट केलंय त्यांनी. काय? बघ माया, मी म्हणालो होतो ना तुला, हे सगळं असंच होतं माया. हे बघ, पूर्वीपासून त्यांनी अशाच प्रकारे वागणूक दिली मला. आणि मला सांग, अशी कुठली आई आपल्याच मुलीच्या विरोधात बोलेल ग? कारण त्यांना माहितीच ना, जे खरंय ते खरंय. लक्षात आहे. पण तुला दिलेली मुदत संपते राधिका. माया, हे बघ, माझं ऐकून घे. मी ऐकून घेण्यासाठी नाही तर तुला जाब विचारण्यासाठी फोन केला. राधिका मसाल्याचे पेपर्स बनवायला इतका वेळ लागतो? शेवटचे 2 दिवस देते मी तुला. त्या 2 दिवसांमध्ये राधिका मसाले कंपनी एसबी कंपनीमध्ये मर्ज झाली नाही तर मग माझ्याकडे असलेले फोटोग्राफ्स सोशल मीडियावर व्हायरल झालेले असतील. माया, वा माया, माया तू अगदी करेक्ट केलंस. पैसे कुठून आले? अगं ते तू शरबी, तू आठवते तुला, तू लहान होती तेव्हा तुझी एक पिगी बँक होती. त्या पिगी बँक मध्ये ना मी रोज 1-1 रुपया 2-2 रुपये टाकायचे आणि तुझे खूप पैसे जमले होते. आणि ते पैसे जमून कॉफी 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 पाहिजे ना तुला. तू आता बोर झाली, तुझं डोकं दुखतंय, मी तुला कॉफी बनवून, तुझा मूड असा करते. तुझा मूड नाहीये ना, मी कॉफी बनवून आणते. मी कॉफी कॉफी मम्मा नक्कीच काहीतरी लपवते. हिच्याकडे एवढे पैसे आले कुठून? गॅरीने तर दिले नसतील. तर काढणारच आहे, पण त्याच्या बरोबरीनं त्याने तिच्यावर कशी जबरदस्ती केली हे सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहे. नाही, हे असं नाही होणार आहे. अनफॉर्च्युनेटली असंच होणार आहे राधिका. मी असं होऊ देणार नाहीये. पण तुझ्या कंट्रोलमध्ये गोष्टीच नाहीयेत ना. हे असंच होणार आहे. सौमित्रची बदनामी होणार आहे. हे काय बोलताय तुम्ही? हे सगळं खोट आहे. सौमित्रा निर्दोष आहे, कळलं? सौमित्रनेच सगळं केलंय. सौमित्रची बदनामी आता होणारच. सौमित्रा निर्दोष आहे.